निसर्गानं भरभरून दिलेल्या कोकणला भक्तीचाही समृद्ध वारसा. कोकणच्या प्रत्येक मंदिराचं आहे खास वैशिष्ट्य. श्रावण विशेष, जाऊ देवाची आगावा. सावंतवाडीवरून पत्रादेवीला जाताना दोन रस्ते आहेत. एक जो आहे हा इंसुलीच्या मेटातून. मी आता इंसुलीच्या मेटातच उभी आहे. अत्यंत सुंदर छोटासा असा नागमोडी असा वळणाचा घाट आहे आणि जातानाच ह्याच्या आजूबाजूचं जी काही हिरवळ आहे ती बघून मन प्रसन्न तर होतेच, एक वेगळं आल्हाददायक देखील वाटते. आपण बघतो इथे छोटासा एक म्हणजे असा ओहोळवरून वाहत आलेला आहे. पाण्याची खळखळ आहे आणि घाटाचं एकूणच हे जे काही वेगळं असं सौंदर्य आहे ते आपण बघतोय. इंसुलीच्या मेटात जेव्हा आपण या इंसुलीच्या मेटातून जातो, आपली गाडी वळणं घेत जेव्हा पत्रादेवीच्या दिशेने जात असते तेव्हा निश्चितच एक सुंदर कुठलं तरी स्थळ आपल्याला बघायला मिळणार आहे ह्याची प्रचिती या रस्त्यावरूनच येते. आत्ता मी आले आहे बांद्याच्या बांदेश्वर मंदिराच्या परिसरात. माझ्या डाव्या बाजूला बांदेश्वराचं सुंदर असं मंदिर आहे, तर माझ्या उजव्या बाजूला पिंपळेश्वराचं हे गणपतीचं सुंदर मंदिर आहे. गणपतीची सुंदर अशी रेखीव मूर्ती इथे आहे आणि हाच रस्ता थेट पत्रादेवीला जातो. पत्रादेवीला जाण्याची माझी उत्सुकता खरंच आता शिगेला पोचलेली आहे. तुमची पण पोचली असेल. चला तर मग. बांद्यातून पत्रादेवीकडे जाण्याचा हा खरं तर जुना रस्ता. रस्त्याच्या दुतर्फा खूप छान अशी जुन्या पद्धतीची टुमदार घरं आहेत आणि या रस्त्यावरून जाताना खरंच एक जुना बांदा किंवा पोर्तुगीजांच्या राजवटीखाली जे वेळेस गोवा होतं त्यावेळेसचा बांदा कसा असेल याची खरंच कल्पना येते. सुंदर असा रस्ता आहे, दोन्ही बाजूला घरं आहेत आणि मला पुन्हा एकदा उत्सुकता लागली आहे पत्रादेवीला जाण्याची. पत्रादेवीच्या या रस्त्यावरून मी जाते खरी, परंतु ज्यावेळेस पत्रादेवीला पोचेन मी त्यावेळेस तुमच्यासाठी एक खरंच वेगळं असं आश्चर्य तिथे दडवून ठेवलेलं आहे आणि ते तुम्हाला लवकरच समजेल काय आहे ते. आपण आत्ता ज्या रस्त्यावरून जातोय तो महाराष्ट्रातला हा रस्ता. चांदा ते बांदा ह्याचा जो उल्लेख केला जातो ते बांदा हे महाराष्ट्राचं एक टोक. इथूनच काही मिनिटावरती काही सेकंदावरती पत्रादेवीची हद्द आहे आणि आपण गोव्यामध्ये प्रवेश करणार आहोत. गोवा मुक्तीसंग्रामाचं जे काही युद्ध झालं किंवा जे काही त्यावेळेसचे जे काही प्रसंग इथे घडले ते याच पत्रादेवीच्या हद्दीवरती घडलेले होते. अनेक जणांनी इथे हौतात्म्य पत्करलेलं आहे. पोर्तुगीजांच्या बंदुकीच्या गोळ्यांना बळी पडलेले आहेत आणि आपलं बलिदान गोवा मुक्तीसाठी दिलेलं आहे. याच रस्त्यावरून पत्रादेवीवरून या जखमी सैनिकांना लोकांनी बांद्यामध्ये आणलेलं आणि त्यांच्यावरती उपचार केलेले आहेत. त्यामुळे याच रस्त्यावरती रक्तरंजित जी काही क्रांती झालेली होती ती पूर्ण या रस्त्यावरती झालेली होती आणि आत्ता आपण गोव्याच्या हद्दीमध्ये प्रवेश करतोय. हीच ती जागा की जिथे माझ्या उजव्या बाजूला जे घर आहे ते देखील एका गोवा मुक्ती संग्रामातल्या स्वातंत्र्य सैनिकाचं आहे, जिथे ज्यांना गोळ्या लागलेल्या होत्या आणि त्यांच्याच ह्या व्हरांड्यामध्ये
जे कर्नाल म्हणजे कर्नाल सिंग म्हणून जे होते त्यांना गोळ्या लागलेल्या होत्या, त्यांना तिथे आणलेलं होतं आणि त्यांनी तिथे या गोवा मुक्ती संग्रामामध्ये हौतात्म्य पत्करलेलं होतं. असा हा रक्तरंजित असा रस्ता म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, परंतु ह्या रस्त्याला प्रचंड मोठा इतिहास आहे आणि याच रस्त्याने आपण जातोय पत्रादेवीकडे. आता आपण गोव्याच्या हद्दीपासून काही पावलाच्या अंतरावरती आहोत. हीच गोव्याची हद्द किंवा पत्रादेवीची हद्द जिथे गोवा मुक्ती संग्रामाचं फार मोठं आंदोलन झालेलं होतं. इथूनच आंदोलकांनी आपल्या जीवाची बाजी लावलेली होती गोव्याला मुक्ती मिळवून देण्यासाठी, त्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी. इथे जवळच या हद्दीजवळच एक छोटासा बंगला आहे की जिथे अजूनही पोर्तुगीजांची जी चौकी आहे की जिथून गोळ्या झाडल्या होत्या स्वातंत्र्य सैनिकांवरती. आणि त्याच्या बरोबर डाव्या बाजूला जिकडे हायवे आहे तिथे हुतात्मा स्मारक देखील उभारलेलं आहे. आत्ता आपण काही 1-2-3 पावलांमध्येच आपण गोव्याच्या हद्दीमध्ये प्रवेश करतोय. हेच ते घर आहे आणि इथेच ती चौकी आहे की जिथे पोर्तुगीजांच्या सैनिकांनी हुतात्म्यांवरती म्हणजे जे कोणी स्वातंत्र्य सैनिक होते त्यांच्यावरती गोळ्या झाडलेल्या होत्या. आणि आता आपण इथूनच लगेचच आता आपण गोव्याच्या हद्दीमध्ये प्रवेश करतोय. ॲक्च्युली आत्ता जे मी सांगते की गोवा मुक्ती संग्राम, स्वातंत्र्य सैनिक, पोर्तुगीजांनी चालवलेल्या गोळ्या, हौतात्म्य पत्करलेले स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचं इथे असलेलं स्मारक, हे सगळं एक कुठेतरी गंभीरतेकडे नेणारं आहे, आपल्याला कुठेतरी स्वाभिमानाकडे देखील नेणारं आहे. परंतु आत्ता आपण जस्ट या गोव्याच्या हद्दीमध्ये पोचलेलो आहोत आणि गोवा म्हटलं की ज्याची उत्सुकता किंवा ज्याची माहिती लोकांना आहे ते आपण बघतो की गोवा म्हटलं की ही सगळी मद्याची दुकानं सुरू होतात. अगदी गोव्याच्या बॉर्डरपासून म्हणजे ज्याला पत्रादेवीची हद्द म्हणतात त्या पत्रादेवीच्या बॉर्डरपासून ही मद्याची दुकानं सुरू होतात. गोव्याची दारू म्हटली की अनेक लोक उत्सुक असतात पत्रादेवीला येण्यासाठी. त्यामुळे मी ज्यावेळेस म्हटलं की मी पत्रादेवीला निघाले त्यावेळेस अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील की देवयानीचं पत्रादेवीला आज काय नक्की काम आहे, कारण आज शेवटचा दिवस आहे, उद्यापासून श्रावण सुरू होतो आहे. आणि एक गमतीने बोलण्याची इथे गोष्ट असते की बसायला जायचं आहे काय तर पत्रादेवीला जाऊया. तर तसं काही नाही आहे, आपण बघूया लवकरच. पत्रादेवीचं एक वैशिष्ट्य आहे आणि ते काय वैशिष्ट्य आहे ते लवकरच तुम्हाला समजणार आहे. त्याची उत्सुकता तुम्हाला लागलेलीच असेल. काही मिनिटात आपण ते जे काही महत्त्व आहे, महत्त्वाचं ठिकाण आहे पत्रादेवीचं, तिथे आपण काही मिनिटातच पोहोचणार आहोत. गोवा मुक्ती संग्रामामध्ये सर्वात महत्त्वाचं बलिदान ज्यांचं होतं ते कर्नाल सिंग. कर्नाल सिंग यांनी अवघ्या 25व्या वर्षी आपलं बलिदान दिलं गोवा मुक्ती संग्रामासाठी. आणि त्यांच्या बलिदानाचं हे जे काही त्यांनी जे काही रक्त सांडलं त्यामुळे त्याच्यानंतर आपला गोवा जो आहे हा स्वतंत्र झाला. खरं तर त्यांचं बलिदान हे पूर्ण ह्या गोवा मुक्ती संग्रामाला एक कलाटणी देणारं होतं. आणि निश्चितच त्यांच्या नावाने इथे एक शाळा आहे आणि त्या शाळेच्या प्रांगणामध्ये हा कर्नाल सिंग यांचा पुतळा देखील उभारण्यात आलेला आहे. शाळेला देखील कर्नाल सिंग यांचंच नाव आहे. निश्चितच ही जी काय प्रेरणा आहे कर्नाल सिंगांची ती या शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक मुलामध्ये उतरणार आहे.
बांद्यातून पत्रादेवीला जाण्यासाठी हा छोटासा असा मार्ग आहे. याच मार्गाने म्हणजे हा खुष्कीचा मार्ग म्हणत असत. या खुष्कीच्या मार्गाने पूर्वीच्या काळी म्हणजे जेव्हा पोर्तुगीजांचा अंमल होता त्यावेळेस इथून अनेक जण जात असत. याच मार्गाने जाणाऱ्या काही स्वातंत्र्य सैनिकांना दबा धरून बसलेले पोर्तुगीज शिपाई पकडत असत आणि त्यांना विचारपूस करून त्यांचे छळ करून त्यांच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करत असत. परंतु आपले जे काही स्वातंत्र्य सैनिक आहेत ते अजिबात तोंड उघडत नसत. एकूणच जर बघितलं तर हा एक छोटासा मार्ग आहे की जो पत्रादेवीकडे घेऊन जातो. पायी चालण्याची वाट आहे. इथून गाडी म्हणजे चारचाकी गाडी जाऊ शकत नाही. टू व्हीलर जाऊ शकते. परंतु तेव्हा ज्यावेळेस म्हणजे पूर्वीच्या काळी इथे गर्द असं जंगल होतं, झाडी होती आणि या झाडीतून चालत चालत ही लोकं पत्रादेवीकडे मार्गक्रमणा करत असत. पत्रादेवी जसं म्हटलं की पत्रादेवीबद्दल खूप आख्यायिका आहेत. खूप फार अशी माहिती आत्ता तरी नाही आहे किंवा लोक पत्रादेवीच्या संदर्भामध्ये बोलतात म्हणजे इतर संदर्भात जसं बोलतात तसं पत्रादेवी संदर्भामध्ये कधी बोलताना ऐकलेलं नाही आहे. म्हणूनच याची उत्सुकता होती की नक्की पत्रादेवी म्हणजे आहे तरी काय, पत्रादेवी हे देवस्थान काय आहे आणि पत्रादेवीकडे जाण्याचा रस्ता कुठून आहे आणि कसा आहे. म्हणूनच आपण ह्या खुष्कीच्या मार्गाने म्हणजे पूर्वीच्या खुष्कीच्या मार्गाने आपण पत्रादेवीकडे चाललो आहे. बघूया हे देऊळ कसं आहे आणि कसं आहे ते. मी आता निघाले आहे पत्रादेवीकडे. पत्रादेवीकडे जाताना महाराष्ट्रातून हा आलेला रस्ता हा छोटासा आहे, अरुंद आहे. मोटरसायकलने ह्या रस्त्यावरून अनेक जण जात येत असतात. कच्चा रस्ता आहे आणि उजव्या बाजूला तेरेखोल नदी आहे. परंतु एकूणच येताना इथला निसर्ग एवढा सुंदर आहे की मला अजिबात शिणवटा वाटला नाही. आणि खरंच पत्रादेवी देखील तशीच सुंदर आणि निसर्गरम्य असेल याची उत्सुकता देखील मनाला लागून राहिलेली आहे. आपण बघतोय नदी आहे बाजूला तेरेखोलची आणि सुंदर असा निसर्ग आहे. माडाची झाडं आहेत. मस्त निवांत शीतल असा वारा आहे. आणि इथून येते मी पत्रादेवीला. पत्रादेवी बघण्याची तर उत्सुकता आहेच, परंतु त्याचबरोबर ह्या निसर्गातून चालण्याचा एक वेगळा आनंद मला मिळतोय. पूर्वी इथं लाकडी पूल असायचं आणि लाकडी पूल असल्यामुळे टू व्हीलरसुद्धा जात नव्हती. शेवटी ग्रामपंचायत बांधा यांना निवेदन स्थानिक लोकांनी निवेदन इकडच्या आणि इकडच्या महाराष्ट्राच्या आणि गोव्याच्या स्थानिक लोकांनी निवेदन दिलं की आम्हाला टू व्हीलर तरी जायला वाट करा म्हणून हे पत्र्याची पूल बांधलेलं आहे. बरोबर. आणि ह्याची डागडुजी बांधा ग्रामपंचायत करते. अच्छा. आता हा जो काही आहे म्हणजे कोंड होती, पाणी तर अत्यंत सुंदर आणि स्वच्छ दिसते आणि देवीकडे जाण्याचा जो काही मार्ग आहे तो एवढा सुंदर वाटतोय की खरंच म्हणजे प्रसन्न वाटतंय. चांगलीच गोष्ट आहे. पूर्वी जरी जे पोर्तुगीज होते ते सुद्धा त्या देवीचे श्रद्धाळू होते. ते सुद्धा दररोज इथं ते कोंड आहे ना, शिपायाचं कोंड म्हणे प्रचलित होते वर असं, त्याच्यामध्ये ते आंघोळ करायचे. त्याच्यामध्ये मला ऐकू बातमी आहे की एक शिपाईसुद्धा त्या कोंडामध्ये बुडला. त्यावेळेला केवढं पाणी होतं, आता तरी पाणी नाही, पण त्यांचं श्रद्धास्थान तिथं होतं. शिपायाचं कोंड आंघोळ करायचं. हे कस्टम शिपाई आपले पोर्तुगीज होते ते, आणि ते सुद्धा लोक त्या कोंडामध्ये आंघोळ करत होते, आपले करत होते. आणि त्यामुळे ते सुद्धा इथं देवीला पावत होते, ते जात होते इथं आंघोळ करून देवीला. कारण दत्त मंदिर आणि पत्रादेवी याला नमस्कार केल्याशिवाय कोणी राहत नव्हतं. कुठल्याही जाती धर्माचा असो, तो कुठले सैनिक असो. कारण हे दत्त मंदिर मला वाटतं कस्टमने बांधलेलं त्यावेळेला. कस्टमचं भाविक श्रद्धास्थान दत्त मंदिर. आता ते लोकांच्या झालं, कारण ते गेल्याबरोबर लोकांनी ते आपल्याबरोबर घेतलं. आणि बरोबर. नक्कीच दत्त मंदिर आणि पत्रादेवी ही जी काही लोकांची श्रद्धास्थानं होती, म्हणजे कोणी कुठल्याही पातळीवरती किंवा कुठल्याही हुद्द्याला गेला तरी तो देवाचं नामस्मरण करण्याचं काही सोडत नाही. मग तो हिंदू असो किंवा कोणी असो. त्याच पद्धतीने इथे म्हणजे पत्रादेवीला नतमस्तक होण्यासाठी येत असत आणि दत्त मंदिरामध्ये त्यांनीच ते उभारलं, जसं तुम्ही सांगताय माहितीनुसार.
त्यांच्या तर त्या वेळेपासूनच. पद्धतीने सुद्धा जे काही होतं तसं ते चालत होतं तिथे. आता रंगरंगोटी बी लोकांनी केली. आता त्या मंदिराची सजावट किंवा आणि काय हे भाविक जमवून पैसे केलेले आहे. ते त्यापूर्वी एवढी सजावट नव्हती तिथं. साधं मंदिर होतं आणि बाजूला फक्त चौतरा होता, हां एवढंच होतं. आता त्याची जी रोषणाई वगैरे काय कार्यक्रम असतात, दत्त जयंती, हे स्थानिक कमिटी काढलेली आहे आणि त्या कमिटीच्या माध्यमातून ते कार्यक्रम घडत असतात. बरोबर. आता हे इथून जे काही म्हणजे पायी सुद्धा या महिला वगैरे चालत जातात, हे कुठल्या गावात जातात? हे लंगर भागात जाणारी माणसं सगळी, कारण ते बांद्याला बाजाराला गेल्यानंतर बस स्टॉप तिथं आहे दत्त मंदिरकडे, तिथं उतरतात. ज्यांना शक्य आहे ते मोटरसायकल करून जातात, शक्य नाही ते पाया चालत जातात. म्हणजे 15-20 मिनिटाची वाढ आहे ती. दररोज अच्छा, पाय म्हणजे पीट जवळच्या करतात. जवळ दररोजचा इथून तिथे म्हणजे हा जाणार. शॉर्टकट आहे त्यानं. लंगरबागमध्ये लंगरबाग म्हणा किंवा सकराळ या 2 गावामध्ये जोडलेला हा रस्ता दुवा आहे ते. बरोबर. हो. म्हणजे पूर्वीच्या काळी जी खुशकीची वाट होती हो. ती आज लोकांना एक मोकळी झालेली एक आहे. सुविधा झाली लोकांसाठी की मोकळी झालेली ते लवकर आपल्या म्हणजे शॉर्टकटने येतात. आपल्या आणि- जाऊ शकतात. आणि कोरोनाच्या काळात ज्यावेळी रस्त्यावर चेकिंग चालत होती त्यावेळेला सगळे लोक ह्या रस्त्याने येत होते आणि ह्यांच्या घराकडून ह्यांची गाडी घेऊन ते बांद्याला जात होते, कारण इथं पोलीस बांद्याचे थांबले होते, तिथं गोव्याचे आत यायला प्रवेश बंद. मग ह्या वाट्याने येऊन ते ह्यांच्याकडून गाडी घेऊन जात होते, बाजार करत होते आणि ह्या वाट्याने जात होते त्यावेळी. अच्छा, म्हणजे तेव्हा खुशकीचा मार्ग कोरोनाच्या काळात म्हणून हा वापरला गेला. उपयोगी पडला. आणि कोरोनाच्या काळात ह्या रस्त्याचा उपयोग मला हजारो माणसांनी केला. म्हणजे पेडण्यापासून लोक ह्या वाटेने आले, कारण तिथं कडक अडवणूक होती, सतावणूक होत होती, जो सोडत नव्हते. त्यामुळे हा रस्ता कोरोनाच्या 2 वर्षाच्या कालावधीत एकदम सुपर झालेला होता. इथून सगळी वाहतूक जात होती, 2 व्हीलर रस्त्याने लोक जात होती, म्हणजे इथं वर्दळ होती. बाजार हा ह्यात पडतो. त्यामुळे जरी गोव्यातले असले 2 गाव तरी त्यांना बाजार पूर्वीपासून 100 वर्षापासून बांद्यालाच येतात. ते महाराष्ट्रातच बाजार करतात. त्यामुळे ह्याच रस्त्याने जायचे ते. आता सुद्धा हा रस्ता चालू आहे सध्या परिस्थितीत. जर हायवेला आपल्या ट्रॅफिक पोलीस थांबले समजा, तर ते खालच्या रोडनं आम्ही ज्या आतमध्ये गाडी काढली 4 व्हीलर, त्या रोडनं ते लोक येतात आणि ह्या रस्त्याने जातात आणि बाजार करून परत ह्या रस्त्याने जातात, विदाऊट हेल्मेट येतात. एकूणच अजूनपासून ती चालू गमतीचा आहे. जर भाग जर धरला ह्याच्यातला तर इथून म्हणजे त्यांनी जसं सांगितलं की हा रस्ता जो काही एक छोटासा रस्ता होता की बांद्याच्या बाजारपेठेमध्ये लोक जायची, इथे बाजार करायची आणि चालत हा मधला एक शॉर्टकट म्हणून आपल्या घराकडे परत जायची. एक 10 ते 15 मिनिटामध्ये तुम्ही बांद्यामध्ये पोहोचता. आत्ताच त्यांनी सांगितलं की जर ट्रॅफिक पोलीस जर वर असेल आणि जर हेल्मेट नसेल तर लोक अजूनही या रस्त्याचा वापर करतात. खरं तर ही माहिती दिली तर ट्रॅफिक पोलीस कदाचित इकडे सुद्धा आता थांबायला सुरुवात करतील, पण तसं होणार नाही आहे. अजिबात घाबरू नका. हा रस्ता खुशकीचा आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला इथून बाजारहाट करायला मिळणार आहे. अखेर आपण पत्रादेवीकडे पोचलोय. पत्रादेवी संदर्भामध्ये अनेक लोकांच्या मनामध्ये अनेक काही गोष्टी येत असतात. मी जसं मगाशी म्हटलं तसं मी पत्रादेवीला चालले म्हटल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. परंतु मी तुम्हाला खूप आनंदाने सांगू इच्छिते की पत्रादेवी हे खरंच एका देवीचं स्थान आहे. महाराष्ट्र आणि गोव्याच्या बॉर्डरवरती असलेलं हे पत्रादेवी हे जे काही देवस्थान आहे हे अनेकांचं श्रद्धास्थान आहे. अनेक गोव्यातली माणसं, अनेक गोव्यातल्या परंपरा ह्या पत्रादेवीशी जुळलेल्या आहेत. ज्या वेळेस पत्रादेवीला म्हणजे नवीन लग्न झालेली जोडपी असू देत किंवा देवाचे तरंग असू देत, देवळाचे काही कार्यक्रम असले तर असू देत, ते ह्या पत्रादेवीकडे येतात आणि आपलं गाऱ्हाणं मांडतात. देवदिवाळीला इथे फार मोठा समारंभ असतो किंवा देवदिवाळीला इथे सगळ्या माहेरवाशिणी ओटी भरण्यासाठी आवर्जून येतात. असंच हे पत्रादेवीचं सुंदर असं स्थान. माझ्या पाठीमागे तेरेखोलची नदी आहे आणि अत्यंत निसर्गरम्य अशा वातावरणात हे पत्रादेवीचं स्थान आहे.
एकूणच पत्रादेवी म्हणजे काय आहे, पत्रादेवीचं महात्म्य काय आहे, पत्रादेवी म्हणून तिचं नाव कसं पडलं गेलं आणि एकूणच गोव्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांचं एक श्रद्धास्थान म्हणून पत्रादेवीचा कसा नावलौकिक आहे या संदर्भात मी आता विचारते. आपल्याबरोबर आहेत रमेश सावळ. रमेश सावळ हे पेडण्याचे तोरशाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि आता विद्यमान उत्तर गोवा भाजपचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. या पत्रादेवीच्या स्थानासंदर्भामध्ये आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया पत्रादेवी हे श्रद्धास्थान कसं आहे. सावळसाहेब, खूप खूप स्वागत आहे तुमचं. पत्रादेवीबद्दल ज्या वेळेस बोललं जाते त्यावेळेस मस्करीने बोललं जाते, कारण पत्रादेवी म्हटलं की पत्रादेवीच्या आजूबाजूला असणारी दारूची दुकानं एवढंच लोकांना माहिती आहे. पत्रादेवी ही देवी आहे हे खरंच कुणाला माहिती नाही आहे. एकूणच पत्रादेवी म्हणजे काय, पत्रादेवी हे नाव कसं पडलं, काय सांगाल या संदर्भात? पत्रादेवी ही देवी इथं आमच्या जन्मापूर्वी स्थापन झालेली आहे आणि ह्याचं पत्रादेवी हे नाव पूर्णपणे संपूर्ण भारताच्या नकाशावर आहे. फक्त दारू हा विषय नसून ह्याचं महात्म्य मोठं आहे. ही नवसाला पावणारी देवी. केव्हा केव्हा लोक आमच्याकडे येतात आणि पत्रादेवी कुठं आहेत काय विचारतात आणि आम्ही त्यांना सांगतो आणि लोक तिथं आवर्जून भेट देतात या पत्रादेवीला. पूर्वीचे जाणते लोक म्हणत होते की त्यांची अशी श्रद्धा होती, आमची पत्रातली देवी आमका पावतली, अशी श्रद्धा होती त्यांच्याकडे. त्यामुळे ही पत्रादेवी. आणि काही काळानंतर ते एक पाषाण होतं पत्रादेवीचं. अज्ञात मानसिक संतुलन कोणाचं तरी बिघडलं आणि ते पाषाण त्याने काढलं. तिथपासून इथली जी राठी म्हणजे इथले कार्यक्रम बंद झालेले नाहीत, फक्त पाषाण नाही आहे, तरीसुद्धा ही देवी अजूनपर्यंत लोकांना पोचते आहे, नवसाला पावते आहे. इथं दरवर्षी आपल्या तोरशा देवस्थानमधून देव दीपावलीला पूर्वी देव येत होते. ते देवस्थान बंद असल्यामुळे ते बंद झाले. पण शिगमोत्सव जो आम्ही साजरा करतो आमच्या ह्या पंचायतनात, त्यावेळी त्यांचे जे अनेक आपले कळस नावण म्हणतात ते कळस किंवा ते खेळे, ही परंपरा त्यांची अजून चालू आहे आणि ते ह्या मार्गाने येतात आणि आमच्या गावामध्ये जाऊन दुसऱ्या मार्गाने ते परत तोरशाला जातात. त्याचप्रमाणे बांद्यातून दरवर्षी ह्या सीमेवर तरंगकाठी आणि अवसर देव येतात, म्हणजे ज्यांच्याकडे तरंग असतात आणि ते आपली सीमा ठरवून जातात. अशा प्रकारची ही देवी सगळ्यांच्या नवसाला पावणारी देवी आहे. आणि इथं दरवर्षी जे नवीन लोक लग्न करतात ते दुसऱ्या दिवशी येऊन ओट्या भरतात. देव दीपावलीला माहेरवासीन सगळी ओटी भरतात इथं. पण आता झालं आहे काय, देवस्थान बंद असल्यामुळे तुम्हाला दिसेल हे खण आहेत इथं, नारळ इथे, हे पूर्वी कोणीतरी घेऊन जात होते. पण आता ते देवस्थान बंद असल्यामुळे हे फक्त लोक इथं भरतात आणि हे इथं राहतात. अच्छा, म्हणजे पत्रादेवी कदाचित अपभ्रंश असेल पतेऱ्यातली देवी. म्हणजे पतेरा म्हणजे आपल्याकडे जे काही पालापाचोळा सुकलेली पानं पडलेली आहेत तो पतेरा, आणि त्या पतेऱ्यातली देवी ही एक श्रद्धास्थान होतं तेव्हाचं. आणि तेव्हापासून हे पत्रादेवी आणि पत्रादेवी हे नाव आता संपूर्ण भारताच्या नकाशावरती गेलेलं आहे. एकूणच जेव्हा पत्रादेवी संदर्भात तुम्ही सांगितलं की एक खूप चांगलं श्रद्धास्थान किंवा इथे लोक येतात, गोव्यातली येतात, महाराष्ट्रातली येतात. आत्ता जसं तुम्ही पाषाणाच्या संदर्भात काहीतरी बोललात की कोणीतरी, पण पाषाण जे होतं ते कशा पद्धतीचं होतं, काय आपण सांगू दगडी शकाल? पाषाण होतं, दगडी पाषाण. आणि जसं आपण देवीचं पाषाण असतं, आता समजा तुम्ही माऊलीचं पाषाण बघितलं, तसं हे छोटंसं पाषाण दगडी पाषाण होतं. त्याच्यामध्ये स्थानपन्न होतं, त्याला येऊन लोक नमस्कार करायचे आणि ते काही कालांतराने ते गेलं असं म्हणजे अज्ञात. त्याच्यानंतर त्याची स्थापना झाली नाही कारण ही स्थापना करण्यामागे मोठं रहस्य आहे. कारण ही स्थापना केली तर संपूर्ण आपलं देवस्थान जे आहे ना ते 12/5चं आहे. ते देवस्थान पूर्णपणे ज्या वेळेला स्थापना आपली करेल त्यावेळेला हिची कुठंतरी होईल. ते झालं नसल्यामुळे हे अधांतरित आहे. अच्छा, म्हणजे जोपर्यंत 12/5ची स्थापना व्यवस्थितरित्या होत नाही तोपर्यंत हे जे काही पत्रादेवीचं जे काही भग्न कोणी ज्यांनी केली मूर्ती ती तिथे बसवता येणार नाहीये. आता देव दिवाळीला तुम्ही म्हणालात की भरपूर म्हणजे इथे ओट्या भरायला येतात. देव दिवाळीला का, म्हणजे देव दिवाळीची आख्यायिका काही आहे का? देव दिवाळी म्हणजे ती अमावास्या असते ना, त्यावेळेला इथं ते पूर्वी परंपरा चाललेली प्रथा होती की त्या दिवशी देव दीपावलीला इथं दीप लावायचे आणि ओटी भरायचे, म्हणजे दीपोत्सव साजरा करायचा. ह्याच्या मागची भावना आणि ओटी भरण्याचे श्रद्धास्थान म्हणजे माणसाचं की आपण 1 वर्षानं तरी इथं ओटी भरायची. म्हणजे मध्ये नाही जमलं तर देव दीपावलीला नाही जमलं तर त्याच्यामध्ये सुद्धा येऊन भरतात. पण एक श्रद्धास्थान आहे की मला 1 वर्षानं तरी इथं ओटी भरायची, असं भाविकांचं श्रद्धास्थान, महिलांचं श्रद्धास्थान असं आहे. आता इथे कोणी म्हणजे असं कायमस्वरूपी पुजारी वगैरे आहे का? काही नाही, इथं कोण नाही. आपणच जाणारे येणारे लोक तिथं हात जोडतात, कोणाला वाटलं तर दिवा लावतात,
कोणाला वाटलं तर अगरबत्ती लावतात, आपलं नवस बोलतात आणि तो नवस सत्यात उतरतो आणि सगळ्या इथल्या पंचक्रोशीतली जी भावना लोकांची ह्याच्यावर अपार आहे आणि ही देवी त्यांच्या नवसाला पावणारी. नक्कीच आपण एकूण बघितलं की पतेऱ्यातली देवी म्हणता म्हणता पत्रादेवी झाली आणि पत्रादेवीच्या इथे कोणीही तसा पुजारी किंवा कोणी नसते. नेहमी इथे जाणारी येणारी लोकं किंवा ह्या पंचक्रोशीत दशक्रोशीत राहणारी लोकं इथे येतात, स्वतः मनोमन नवस बोलतात आणि तिथे जो काही आपला नवस आहे तो फेडून देखील जातात. कोणाच्याही मध्यंतरी म्हणजे ज्याला मीडिएटर म्हणतो त्याच्याशिवाय थेट संवाद पत्रादेवीशी इथले भाविक साधत असतात. आणि असंच हे अत्यंत सुंदर असं निसर्गाच्या सान्निध्यातलं छोटंसं देऊळ पत्रादेवीचं आहे. गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरती असलेलं हे पत्रादेवी. खरंच या पत्रादेवीला सगळ्यांनीच एकदा आवर्जून भेट द्यायला पाहिजे. इथे नतमस्तक तर व्हायला पाहिजेच, परंतु आजूबाजूचा जो काही निसर्ग आहे तो देखील बघायला पाहिजे. आपल्याबरोबर महाराष्ट्रातली सुद्धा काही मंडळी आहेत. आपल्याबरोबर आहेत राजन कासकर की जे बांद्यातल्या दत्त मंदिराचं सगळं जे काही आहे ते बघत असतात. काका नमस्कार. पत्रादेवीच्या सुंदर अशा सानिध्यामध्ये आपण उभे आहोत. एकूणच पत्रादेवीचं महात्म्य काय आहे ते तर सगळ्यांना माहितीच आहे, परंतु सीमा म्हणजे सीमेच्या ह्याच्यावरून अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, परंतु त्यांना सांभाळण्याचं काम ही पत्रादेवी करत असेल. काय सांगाल या संदर्भात? तर काय त्या आमचे बांध्यातले देव आहेत ना, ते दरवर्षी सीमा ठरवायला इथे येतात. सीमा ठरवतात. त्याच्यानंतर 3 वर्षांनी एकदा तरंग घेऊन येतात. सगळे देव वगैरे येतात, झोलवाझोल सगळे गावकरी गाववाले 3 वर्षांनी येतात आणि ते त्यांचं देवस्थान काही करतात आणि ते जातात. मग 3 वर्षांनी एकदा मग तरंग घेऊन येतात ते. आणि बाकी काय देवाला हे सगळे आमचे ही सीमा आहे ना, पत्रादेवी ही महाराष्ट्राची सीमा आहे. इथून 2 भाग झाले महाराष्ट्राचे. हे खालचे महाराष्ट्र, हे गोवा, 2 भाग झाले. पूर्वीच्या काळात आम्ही जन्माच्या अगोदर ह्या बाजूला पाकले राहायचे. पाकले म्हणजे पोर्तुगीज राहायचे आणि त्या बाजूला इंग्रज राहायचे आमच्या बाजूला. तिथे त्या बाजूला सगळे चौक्या आहेत अजून. तिथे खाली तिथे एक चौकी आहे, पुढे गाळेला चौकी आहे, पुढे फकीरपाट्याला चौकी आहे. असे ते इकडे पाकले राहायचे, तिकडे कस्टम राहायचे आमचे. ते आम्ही लकरकोटवर दत्त मंदिर आहे ना, तिथे दत्त मंदिर हे सगळं लष्करकोट होतं नाव त्याचं पहिल्यांदा. लष्कर राहायचं म्हणजे कस्टम राहायचे आणि त्याच्यामुळे आता कस्टम गेले. आता गोवा स्वतंत्र झाले. 19 डिसेंबर 61ला गोवा स्वतंत्र झाले ना, त्यामुळे कस्टम आता गेले. आता तिथे ते आम्ही राहतो त्या गावात लकरकोटमध्ये. आणि तिथे दत्त मंदिर आहे. ते दत्त मंदिर तेव्हा कस्टम होते तेव्हाच दत्त मंदिर स्थापन झाले. म्हणजे एकूणच ज्यावेळेस गोवा स्वातंत्र्य झाला त्याच्या अगोदरपासून ही देवी तर इथे आहे. मग त्यावेळेस इथे पूजेला कोणी येत असे का? किंवा कारण इथे पाकले राहत असत असं तुम्ही म्हणालात, मग तेव्हा लपून छपून येत असत कसं काही? पाकले त्यांना यायला द्यायचे. हां, देवाला पाया पडायला पाकले द्यायचे. देवाला पाया पडायला पाकल्यांची बंदी नाही होती. गोव्याचे लोक किंवा सीमा ठरवायला लोक देव यायचे ना, त्यांना पाकले काय करायचे नाही. त्यामुळे सीमा ठरवायला तेव्हा पण द्यायचे. हो, ती देवी यायची. सीमा आहे ती महाराष्ट्राची, इथेपर्यंत आहे ना. सीमेवर गोव्या इथे महाराष्ट्राचे लोक यायचे, त्याला पाकले काय करायचे नाही. म्हणजे ते पोर्तुगीज काय करायचे नाही, ते सीमा ठरवायला द्यायचे. बरोबर. आपल्याबरोबर आहेत रुपेश बांदेकर. त्यांच्याकडून देखील आपण जाणूया, कारण इथे केवळ महाराष्ट्र आणि गोव्यातूनच नाही तर संपूर्ण भारतातून भाविक येत असतात आणि आपला नवस जो काही आहे तो बोलत असतात आणि फेडायला देखील येत असतात. रुपेशजी काय सांगाल या संदर्भात? मी तर एक लहान आहे, म्हणजे माझ्या बघण्यात तर इकडे आता जो आमच्या या हायवेने लोक जातात, एक कर्नाटकची म्हणा किंवा गुजरातची म्हणा, तीपासून इकडे येतात आणि आपला नवस फेडतात. म्हणजे ते कशाप्रमाणे, एकदा मी असाच जात होतो तेव्हा त्यांना विचारलं की बाबा तुम्हाला हे असं कळलं कसं? तर त्यांनी मला काय सांगितलं की आम्ही असे जात होतो आणि आम्हाला एक अडचण आली, म्हणजे गाडीचा काहीतरी त्यांचा प्रॉब्लेम झाला आणि त्यांनी असं देवाला हाक मारली इकडच्या की असं असं होऊ दे, मग आम्ही एक सुखरूप असे आमच्या जाग्यावर पोचू दे. असं ती पोचली. त्याच्यानंतर ती 6 वर्षांनी इकडे आली, 6 वर्षाने, आणि त्यांनी हा नवस फेडला त्यांचा. म्हणजे अशा प्रकारे आमची ही देवी सगळ्यांनाच पोचणारी आहे. कारवारचे पत्रेकर आडनावाचे माणसं आहेत. पत्रेकर आडनावाचे कारवारला ते दरवर्षी येतात पाया पडायला. ते इकडेचे पूर्वी ते म्हणतात की आम्ही हे पत्रादेवीच्या ह्या एरियातलेच आम्ही. आता ते त्यांना देवाने कोणी सांगितलं की तुम्हाला नड येते म्हणून ते पत्रादेवीला तुम्ही जावा आणि तिथे पाया पडा आणि त्यांचं काय ते पूजा करा म्हणून ते दरवर्षी येतात कारवारहून आणि पूजा करून जातात. बरोबर.
एकूणच या संदर्भातला म्हणजे आता जसं सांगितलं की पत्रकार कारवारचे इथे येतात, त्यांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही मूळचे इथले होते, असं काही लिखित स्वरूपातलं किंवा ऐकीव स्वरूपातली माहिती आहे का पत्रादेवी संदर्भातली, नाही, किंवा याचे नाही. मानकरी कोण किंवा कोणी स्थापन केली, किंवा की निसर्ग देवता होती आणि पूर्वी येणाऱ्या म्हणजे परंपरेने ते चालत आलं? इतर रीतिरिवाज तसा पूर्व परंपरा काय नव्हता, कोणाचे नाव किंवा कोणाचे असे नाही. पण इथं ही जी प्रॉपर्टी केणी आहे, त्या केणीच्या बंगल्यावर त्यावेळेला तो केणीचे ज्या वेळेला लोक होते त्या हे देवीचे काहीतरी ते दसऱ्याला म्हणा ते 2-3 दिवस कार्यक्रम करायचे बंगल्यावर आणि जेवण वाढायचे लोकांना शाकाहारी, म्हणजे काय म्हणतात ते आम्ही सम्राज्ञा घालायचे देवीची, आणि त्यांची पारंपरिक ती चालू होती पूजा अर्चा. कालांतराने आता ते काही गोष्टीसाठी बंद झालेले, कारण आता त्यांचं काय तिकडे राहतात, त्यांचं इकडे कुटुंब वाढलं आणि ते पणजीमध्ये राहतात. आणि हे आता बित्रेकर वगैरे हे बाकीचे लोक असतात नाही, ते काही लोकांची सवय काय असतात, काही लोकांना कुलदेवता माहीत नसतात, मूलदेवता माहीत नसतात. ते मग चौकशी केल्यानंतर त्याला कोणीतरी सांगतो की इथं तुमची देवी आहे, मग ते भेटी देतात आणि आपले गाराणे मांडतात इथं, आणि त्याचं होतं काय. एकूणच आपण बघितलं पत्रादेवीच्या संदर्भातली एक वेगळी आख्यायिका आहे, वेगळी माहिती आहे, आणि खरंच नितांत सुंदर असं हे देवस्थान आहे. छोटंसंच देऊळ आहे, परंतु त्याच्या आजूबाजूचा परिसर एवढा सुंदर आहे की इथे आलेल्या प्रत्येक माणसाला अत्यंत शांत आणि अत्यंत पवित्र असं वाटते. या आजूबाजूला असलेला हा जो काही तेरखोलची नदी आहे, त्या नदीच्या काठावरती 2-3 सुंदर बाकडे पण इथे सिमेंटचे केलेले आहेत. त्या बाकड्यावरती जर 2 मिनटं बसलं आणि ह्या पत्रादेवीचं जर स्मरण केलं तर निश्चितच आपल्या मनातली जी काही जळमटं आहेत ती निघून जाण्यासाठी हा निसर्ग आणि ही देवी निश्चितच मदत करत असेल, यात अजिबात शंका नाही. आपण नेहमी पत्रादेवीला जातो म्हटल्यानंतर एका वेगळ्या नजरेने किंवा वेगळ्या कुत्सित भावनेने आपण बोलतो किंवा कोणाची तरी मस्करी करतो, परंतु याच्या पुढे जेव्हा आपण असं म्हणू की मी पत्रादेवीला चालले आहे, तेव्हा निश्चितच ह्या पत्रादेवीला जाताना ह्या पत्रादेवीची आठवण करा आणि नक्कीच तिचा सहवास, तिचा आशीर्वाद तुम्ही भरभरून घ्या.